गेल्या 15 ते 20 दिवसापासून या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने आणि कमी दाबाची वीज चालत असल्याने यांच्या वीज पंपाच्या मोटारी मात्र चालत नाहीत. वारंवार प्रशासनाला येथील अधिकाऱ्यांना विनंती करूनही अद्याप त्यांचा वीज पुरवठा हा सुरळीत झाला नसल्याने आज बहुसंख्य शेतकरी या ठिकाणी विद्युत अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यासाठी आले आहेत. माझ्या सोबत जे शेतकरी आहेत ते सर्व शेतकरी या ठिकाणी शेती पंपासाठी लागणारी वीज मिळावी यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. मामा, काय नाव सांगता येईल तुमचं? गणपती बाळगाव. गाव कुठलं तुमचं? गोताळा. काय काय अडचणी घेऊन आला त्या ठिकाणी? 2 हप्ते झाले 5 सऱ्या भिजल्या नाही. हा, पाणी मोटर झालं उचलेलं. मोटर चालत नाही. बर. त्याचबरोबर अजूनही शेतकरी आहेत. सर, काय तुमचं नाव? शिवराम वसंतराव जगताप, गाव गोथळा. गोताळा. तर काय नेमके काय सध्या नेमकं व्होल्टेज बी नाही आलं, सारखं अर्धा तास चाललं की फॉल्ट व्हायले. तुम्ही ह्यापूर्वी काही निवेदन वगैरे? नियोजन वगैरे काय नाही, पहिले स्टेप आहेत. बरं. लाईनमॅन आले ते रात्री 2 वाजता त्यांनी जुडविले तरी पण अजून 2 तासाने फॉल्ट व्हायलेतच. आज 20 दिवस झालं मोटर चालणार आता आणि 50 मोटर जळाली असत व्होल्टेज मुळे म्हणा, फॉल्ट मुळे. बरं. आपल्या शेतामध्ये कोणतं पीक आहे? ऊसाचा आहे सर. ऊसाचं आहे. आणि किती दिवसापासून हा विजेचा लपंडाव चालू आहे? 15-20 दिवस झालं चालू आहे. तर आता असल्या उन्हाळ्यामध्ये जर 15-20 दिवस वीज मिळत नसेल तर मग कदाचित एखाद्या वेळेस पिकही वाळू शकतात. हो, वळालेत ना सर, वळालेत की. वळाले. हो, हे होणारं जे नुकसान आहे या संदर्भात तुम्ही महावितरणला कळविले? मग 3 वेळा कळविले. तरी अद्याप दखल घेतली नाही. हो. माझं नाव गणेश कोदळे, मी गोथाळा गावचा आहे. मेथी, गोताळा आणि निंगदाड या 3 गावाच्या जे साठवण तलाव आहे, या साठवण तलावावरती अनेक शेतकऱ्यांनी ऊस असेल, शेंगा असतील, इतर भाजीपाला पिकं असतील, असे वेगवेगळे पिकं घेतलेले आहेत. परंतु गेल्या 20-25 दिवसापासून या शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे, पाण्यासाठी जे लाईट लागते, हे लाईटच व्यवस्थित चालत नाही. अनेक वेळा वारंवार 3-3, 4-4 वेळेस आम्ही येऊन या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोललोय किंवा लाईट चालत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी या कमी व्होल्टेजमुळे 3-3 वेळेस जळालेल्या आहेत. अगोदरच शेतकऱ्यांनी सोयाबीनला भाव नाही, सोयाबीनचा भाव जेवढा असेल तेवढाच सोयाबीन विकून ऊस लावला, तर ऊसाची परिस्थिती ही आहे. तुम्ही आज येऊन बघा साहेब शेतात, प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस असेल, कोणताही पीक असेल, सगळं वाळून गेलेलं आहे. यांना 3-3 वेळेस विनंती करून सुद्धा यांनी आम्हाला कुठलीच दादना फिर्याद घेतलेली नाही. त्यामुळं ह्या 100 शेतकरी आज या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं म्हणणं आम्ही निवेदन साहेबांना देणार आहोत आणि ह्यांनी जर 1-2 दिवसात नाही नीट केलं तर आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत. 8 दिवसाची बारी आहे आपल्या. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, सगळ्यांना पाणी पुरावं यासाठी या 3ही गावच्या शेतकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये 8 दिवस पाणी वापरायचं आणि 8 दिवस बंद ठेवायच्या मोटारी, असं निर्णय घेतला. त्यामुळे 8 दिवस सोडून गेले 20-25 दिवस झालं लाईटच चालत नाही. त्याच्यामुळं आम्ही उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत. त्यांनी 2 दिवसात जर या ठिकाणी लाईट दुरुस्ती नाही केली तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. एकंदरीतच शेतकऱ्याच्या मनामध्ये असलेला हा रोष आपण पाहिलात तर एकीकडे उन्हामुळं शेतीला लागणारं जे पाणी आहे ते मिळत नसल्याने पिकाचं नुकसान होताना दिसत आहे. त्याचबरोबर कमी विद्युत प्रवाह असल्यामुळं मोटारींचंही नुकसान होताना दिसत आहे. अनेक ठिकाणच्या 1-2 वेळेस शेतकऱ्यांच्या मोटारी जळाल्या आहेत. त्याचाही आर्थिक नुकसानाचा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्याशी बोलणार आहोत. नेमकं या शेतकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांनी काय उपाययोजना करणार आहेत. मागील 2 तासापासून सुरू असलेला हा शेतकरी आणि या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद या ठिकाणी सुरू होता. 3 गावातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा हा व्यवस्थित होत नसल्याने या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते. नेमकं या ठिकाणी याच्यावर तोडगा किंवा उपाय काय काढण्यात आला हे माझ्यासोबत आता सध्या ग्रामीण शाखेचे कनिष्ठ अभियंता माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात आल्या. सर, नेमकं आता ह्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याच्यावर उपाययोजना आपल्याकडून काय करण्यात येईल? आता जे शेतकरी आलेत त्यांचं नांदोरा हे जी फिडरवरती त्यांचे गाव आहे, तर ह्या गावावरती कसं आहे 8 गावं असल्यामुळं त्या फिडरचा लोड म्हणजे फिडर ओव्हरलोडेड आहे. आता ते फिडर ओव्हरलोडेड असल्यामुळे त्या ठिकाणी कसं आहे 2 मोठे तलाव आहेत, एक नांदोराचा तलाव आणि एक गोताळाचा तलाव. आता लोड जास्त असल्यामुळे 200-250 अँपिअरला जर फिडर गेला तर ऑटोमॅटिक काहीतरी जम्प तुटतोय, कंडक्टर तुटतोय, त्यामुळं फिडर ब्रेकडाऊन होत आहे. तरी सुद्धा रात्री 12-1 वाजेपर्यंत आमचा लाईनमन
काम करतोय, जेवढा होईल तेवढा प्रयत्न त्याचा सप्लाय रिस्टोर करण्याचा प्रयत्न करतोय. पण आता लोड जास्त असल्यामुळे आपल्याला काही दिवस 4 गावाचं जे नांदुरा तलाव आहे तो 4 दिवस आपण चालवणार आणि 4 दिवस गोताळाचा तलाव आपण चालवणार आहे. यासाठी दोन्ही तलावाच्या शेतकऱ्यांची आता गोताळाचे शेतकरी सध्या त्यांच्याशी बोलणं झालंय, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 4 दिवस दिलं तर चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. फक्त आता जे नांदूरचे शेतकरी आहेत त्यांनाच थोडंसं कन्व्हिन्स करून ते करावं लागणार आहे. म्हणजे कन्व्हिन्स करण्यासाठी आपण आपल्या विभागाकडून एखादी बैठक नक्कीच तिथल्या जे शेतकरी आहेत तिथल्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी आपण बैठक बोलवणार आहेत आणि त्यांना भेटून त्यातला जे काय योग्य मार्ग आहे ते आपण काढणार आहोत. समजा जर काही त्या ठिकाणी तोडगाच नाही निघाला तर हे होणारं जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आता शेतीमध्ये असलेले पीक आहेत, भुईमूग असेल, गहू असेल किंवा ऊस असेल, तर ह्या जे पिकाचं होणारं नुकसान आहे त्याची जबाबदारी नक्की तोडगा तर नक्कीच निघेल, कारण बोलण्यातूनच म्हणजे मार्ग निघतो. नक्कीच तोडगा निघेल असं. तसेच माझ्यासोबत राठोड साहेब सुद्धा आहेत. सर, काय सकारात्मक या ठिकाणी उपाययोजना काय राबवणार आहात? आपण शेतकऱ्यासाठी योग्य दाबाने वीज पुरवठा कसा करता येईल त्याच्यासाठी मी आता तातडीची आमचे कोरडे साहेबांना त्यांच्याकडून ही माहिती घेतलेली आहे. लाईनमॅन किंवा आपण हे सर्व शेतकरी, पाठीमागे सुद्धा शेतकरी आले होते माझ्याकडे की साहेब आम्हाला रात्रीच्या वेळेला सप्लाय द्या, पण तशी मी त्यांना परवानगी दिली. पण ते काही दिवस चालले आणि आता लोड वाढल्यामुळं तो म्हणतात की आता मला तर काही फोन नाही आले, पण अचानक शेतकरी सर्व त्यांनी इथे आल्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधल्यावर बोलत आहेत की बाबा रे की आमचा सप्लाय साहेब चालत नाही, रात्री ब्रेकडाऊन होतो, लाईन तुटायली. तर या कामाला साधारणतः किती वेळ लागू शकते आणि शेतकऱ्यांना सध्या आज त्यांच्या शेतामध्ये असलेल्या पिकाचं नुकसान होताना दिसत आहे, तर यासाठी काय कालावधी लागेल तुम्हाला? आम्हाला या कालावधीसाठी आता जो कोरडे साहेबांनी जे ग्रामीणचे शाखा अभियंता आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक तर 2 भागामध्ये डिवाइड करून यांना योग्य तो सप्लाय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते तोडगा निघेल त्याच्यामध्ये. तो नाही झाला तर त्यांना कसा वीज पुरवठा करता येईल त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठाशी चर्चा करून योग्य रीतीने त्यांना जो वीज पुरवठा मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही परवानगी वरिष्ठाची घेऊन पुढचा मार्ग काढू. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, जिल्हा लातूर.